आणि मंडळी, तर या ठिकाणीचा लॉक येतं, आतमध्ये काही जाता येत नाही. तर इथूनच जे मूर्तीचं निरीक्षण आहे ते करतो काही. आणि अशा ज्या मूर्ती पहिल्या राहतात काळ्या पाषाणामध्ये, ज्याच्यावर अशी डिझाईन राहते ना, ती मला फार आवडते काही. मला फार आवड आहे अशा गोष्टींची काही. आणि हे तर मूर्तीमध्ये आणि काही काही असे मंदिर पण आहेत जे की इन्स्टावर भरपूर वेळेस बघितले मी, म्हणजे बघतोय त्याच्याबद्दल. तामिळनाडू केरळ साईडला जे आर्किटेक्टचे तिथं फार गजब आहे काहीच. आणि ही जी मूर्ती बघितली ना काही जातं मी, तर अशी मूर्ती मी जालन्यामध्ये एकदम तर कुठं बघितलीच नाही, कुठंच बघितली नाही काहीच. कारण ज्या प्रकारे ही बनलेली आहे, तर म्हणजे शब्दच नाही काही अशा म्हणजे आर्ट लागायची. आणि पाहून वाटते की फार जुनी आहे काहीच, फार जुनी आहे, फार जुनी आहे असं वाटतं मला. आणि मंदिर पण फार जुनं वाटायला लागेल मला. आणि बॅड लक असं की डोअर इथे नाही तर अजून निरीक्षण केलं असतं काही. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो त्याच्यामधली. तर इथून तुम्हाला दाखवतो की ही जी मूर्ती आहे श्री विष्णूंची, तर ही फार जुनी गाईच. आणि तवाची कला कशी होते गाईच, तर आता तुम्हाला दाखवतो मी. तर पूर्ण मूर्तीचं निरीक्षण दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी मुकुट आहे गाईच. आणि हे एकाच काळ्या दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे गाईच. आणि या ठिकाणी कोरीव काम कसं केलं बघा गाईच. जे मुकुट आहे, तर मुकुटवर 6 सर्कल आहेत. 1 2 3 4 5 6. आणि वरती एक बिंदू आहे. आणि ह्या साईडला जे छोटे छोटे गॉड आहेत, म्हणजे ते दुसरे देव आहेत, तर ते कोरलेले आहे गाईज. आणि फर्स्ट साईड हे डिटेलिंग बघायची किती भारी आहे डिटेलिंग ही. या साईडला मला अंदाज देतो गाईज की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का, तर आय थिंक कासव आहे हा इथे. तर हा कासव आहे गाईज. आणि कासवला शेप कसा दिला बघा गाईज, एकदम लाईन सोडल्या आहेत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी लाईन सोडल्या आहेत. आणि बाजूला पण आय थिंक फिश आहे. ॲक्च्युली नीट विजिबल होत नाही ते मला. आणि त्याच्या खाली या साईडला तर एक देव जे आहे, तर ते कोरलेले आहे. आणि किती प्रॉपर याच्यामध्ये कोरलेले आहे गाईज. म्हणजे इतकं मी लांबून जरी बघतोय ना, तर मला प्रॉपर त्यांचे जे शेप कसे आहेत ते एकदम क्लिअर विजिबल होत आहेत गाईज मला.